हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती असती की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो। आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तहान आहे। दादाने मला सांगितलं म्हणे महाराज मला आज जरी मरण आलं तरी माझी तहान संपलेली आहे म्हणे। लक्ष देऊन आहे का बरं का। बस माझी आई माझ्या जीवनातून निघून गेली, आता माझी तहान कोणतीच शिल्लक राहिलेली नाही आहे। लक्षात ठेवा, तहान संपली की माणूस निश्चिंत होत असतो आणि प्रत्येकाला कशाची ना कशाची तहान आहे। कोई लोकेशना से ग्रसित है तो कोई वित्तेशना से ग्रसित है। कुणाला नाव कमवावं ही तहान आहे तर कुणाला पैसा कमवावा ही तहान आहे। कीर्तनकाराला दोन्ही बी असतात। कुणाला नावाची तहान आहे तर कुणाला पैशाची तहान आहे, पण तहान नाही असा माणूस नाही। बरोबर आहे। जाऊ द्या, कशाचीच तहान नसली तर शांतीची तरी तहान आहे का नाही। मला शांती पाहिजे बाबा, मला महाराज मला काही नको। एक वाक्य बोलतो कळलं तर बघ, ती की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो। माझं बोलणं तुम्हाला शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे। लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है। एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते आहे का। माणूस इच्छेला मरू देत नाही आणि इच्छा माणसाला जगू देत नाही। विठाला दरिद्रो ही विशाल तृष्णा, ज्याची तहान संपत नाही त्याच्यासारखा दरिद्री माणूस नाही। महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही। कुंडलिया धावा तृष्णेची या कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे ते ने गुणे। भगवंताच्या मंगल नामाने एवढी मोठी क्रांती केली। काय क्रांती केली? ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झाली। तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता दिवस चारी खेडी मेळी। आता मुक्ती बरोबर लग्न लागल्यावर चारी दिवस खेडी मेळी। 4 दिवस खेडी मेळी याचा अर्थ चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या। देवाची द्वारी बोला उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी, तसं आता दिवस चारी खेडी मेळी। मुक्ती बरोबर लग्न लागले की टेन्शन घेण्याचं काम नाही। बघा बरं का, आपला जो परमार्थ चालला तो मुक्ती मिळवण्यासाठी चाललेला आहे आणि महाराज म्हणतात मुक्ती आमची नवरी झालेली आहे। पैशाची चिंता सर्वाला आहे, बरोबर आहे, पैशाची चिंता सर्वाला आहे, पण लक्ष्मी ज्याच्या पायाची दाशी झाली त्याला पैशाची चिंता करायची गरज आहे का? बोला, आपण ज्या लक्ष्मीच्या मागे पळतो ती लक्ष्मी देवाच्या मागे पळते। पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकुलती। आपण लक्ष्मीच्या मागे पळतो। आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता है तब तक धन के पीछे भागता है। माणूस आयुष्यभर धन 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 करत राहतो आणि मेल्यावर पत्रिकेवर निधन लिहावं लागतं। लक्षात ठेवा, निधन लिहावं लागतं। पैसा आवडत नाही असा माणूस जवळपास सापडत नाही। एकदा लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा संवाद सुरू झाला। माया हो, ऐकते ना तुम्ही? लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूचं पती पत्नीचं नातं होतं। लक्ष्मी म्हणे देवा या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे। काय म्हणे लक्ष्मी? या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला, काय म्हणे लक्ष्मी? मी म्हणून बरं आहे, नाही ते एखादी पळून गेली असती। सर्वच बाह्या नवऱ्याला असं म्हणतात मी म्हणून बरं आहे, नाही ते एखादी पळून गेली असती। मग नांदली कोणती असती? हा प्रश्न अजून शिल्लक आहे, हा सुटला नाही। आणि बाया एकदा बोलायला लागल्या की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा, बाकी काही बोलायचं नाही। लक्ष्मी म्हणे या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे। भगवंत म्हणले बोलून नको दाखवू, मला सिद्ध करून दाखव। लक्ष्मी म्हणे वेळ प्रसंगी मी तुम्हाला ते सिद्धही करून दाखवेल। आणि ऐका, एक दिवस एक प्रेत यात्रा चालली होती। लक्ष्मी मातेने त्या प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली। बोलत चला बरं का। प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडत असताना लोकांनी पाहिला, लोकांनी प्रेताला सोडून दिला आणि पैसे जमा करायला लागले। प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडत असेल तर प्रेताला धरून कोणी राहणार आहे का? बोला ना। जाऊ द्या प्रेत यात्रेचं, इथं जर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात झाली तर तुम्ही कीर्तन ऐकाल का? बोला ना, तुम्ही ऐकाल का नाही? हा नंतरचा भाग आहे। मी करलच का नाही हा पहिला मुद्दा आहे। मी काही तुकाराम महाराज नाही, बरोबर आहे का नाही? आपला रियालिटी शो आहे महाराज, बरोबर आहे तसं समाजासमोर मांडा। समाज आपल्याला ऍक्सेप्ट करायला तयार आहे। सर्व माणसं पैशाच्या मागे पळाले। लक्ष्मी म्हणे देवा ही माझ्या जगातली किंमत आहे। मेलेल्या माणसाला सोडलं आणि लोक पैसे जमा करायला लागले, ही माझ्या जगातली किंमत आहे। भगवंत म्हणले तुझी किंमत मला कळाली। सर्व माणसं पैशाच्या मागे पळाले, पण एक माणूस पैशाचा पाऊस पाहून उठून नाही का बसला? म्हणे कोण? जो प्रेत म्हणून पडलेला आहे, जो मरून पडलेला आहे, तो पैशाचा पाऊस पाहून उठूनही नाही बसला आणि पैशाच्या मागे पळालाही नाही। लक्ष्मी म्हणे तो कसा पैशाच्या मागे पळणार? भगवंत म्हटले का? लक्ष्मी म्हणे त्याच्यात रामच राहिला नाही, त्याला काय पैशाची किंमत कळणार? भगवंत म्हणले मग उत्तर मिळालं का देऊ तुला? मी शरीरात आहे तोपर्यंत तुला कोणीतरी विचारणार आहे
मी शरीरातून गेल्यावर तुझी कवडीची सुद्धा किंमत. आप मर गई डूब गई दुनिया. किती पैसे दिल्यानंतर जीवनाचा एक श्वास विकत घेता येईल बोला. आणि असं जर असतं तर बाळासाहेबाला जावं लागलं नसतं. असं जर असतं तर गोपीनाथरावला जावं लागलं नसतं. असं असतं तर विलासरावला जावं लागलं नसतं. महाराज लक्षात ठेवा, मला काय सांगायचं. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं ना, आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. क्षण ग्रास गिळी सत्ता नाही हाती. अरे हातातला घास तोंडात जाईल का नाही शक्य नाही. तोंडात गेला तर गिळल का नाही याची सुद्धा शाश्वती नाही महाराज. म्हणून महाराज म्हणले पैशाचं स्वरूप आम्हाला माहिती आहे. पैशाचं स्वरूप आम्हाला माहिती आहे. लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी झाली त्याला पैशाची किंमत आहे का? त्याला पैशाच्या मागे पळायची गरज आहे का? तसं मुक्ती आमची नवरी झालेली आहे. आम्हाला आता तिच्या मागे पळायची गरज नाही. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. सज्जनाओ, प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. पटापट बोलत चला. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. महाराज म्हणले येत नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. अवतारांना सुद्धा अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे. अवतारांना जावं लागलं, मग अवतावरल्याला वेळ लागणार आहे का? उपजली या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. ज्या दिवशी बाळ जन्माला आलेला असतं ना, त्या दिवशीपासून काळ त्याची वाट पाहत बसलेला असतो. एका स्मशानभूमीत असं छान लिहिलेलं होतं. मंजिल तो तेरी यही थी गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से अपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात महाराज. एका ट्रकवर मी असं छान वाचलं होतं बघा. आता हे रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळे काही काही अभ्यास रस्त्याने सुद्धा होतो. आता आम्ही रस्त्यात का आहे, आम्हाला रसच त्यात आहे. नाही कळलं तुम्हाला? रस्त्यात रस असल्यामुळे आम्ही रस्त्यात जास्त असतो बघा. एका ट्रकवर असं छान लिहिलं होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. एक पहा तसा एकाची दहने, सावध त्या गुन्हे कार्य नवा किंवा कार्य नवोशी. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो, पण त्याला वाटत नाही मला सुद्धा पोहोचवणार कोणीतरी आहे. एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी, चार कांधों पे सज धज के चली जाएगी. एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी. चौघाच्या कांद्यावर एक दिवस आपली पालखी जाणार, पण येण्याच्या दिवसाला एक महत्व असतं. येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो. काल भगवान श्रीकृष्णाचा वाढदिवस होता. गोकुळाष्टमी म्हणजे काय? जन्माष्टमी म्हणजे देवाचा बर्थडे आहे का नाही? काल देवाचा येण्याचा दिवस होता. येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो, आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण पुण्यस्मरण किंवा वर्ष श्राद्ध करतो. रोता रोता तू आया था बंदे, जब भी जाएगा हंसता हंसता जा. तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ ऐसे जग में करता जा. रोता रोता तो आया था बंदे, जब भी जाएगा हंसता हंसता जा. तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ ऐसे जग में करता जा. आला होता रडत, पण जाताना तू हसता. तू गेल्यानंतर जगाला हेवा वाटावा असं माणसाचं जाणं असावं. आपली श्रीमंती कोणती आहे माहिती आहे? आपण मेलो ही बातमी ज्याला कळाली त्याच्या डोळ्यातून आपोआप 4 अश्रूच्या धारा याव्या. ही जीवनातली श्रीमंती आहे माणसाच्या. ही माणसाच्या जीवनातली श्रीमंती आहे. आपली श्रीमंती कोणती आहे माहिती आहे? आपल्याला डोळ्याला अश्रू आल्यानंतर किती हात पुसण्यासाठी पुढे येतात, ही आपल्या जीवनातली श्रीमंती आहे. विठाला मेल्यावर आपलं काही मागं राहणार नाही. आपले कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. तुमच्या इकडे हाडं कुठे नेऊन टाकतात? बोला ना. तुमचे नेले नाही का अजून? बरं, नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही. नाशिकला आमच्या गावातल्या एका पोरान बापाचे हाडं काशीला नेले होते. त्याला म्हणलं का रे बापाचे हाडे एवढ्या लांब काशीला नेऊन कशाला टाकले? तो म्हणे महाराजा नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे.
एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदेह मिळालेला नाही. आला या नरदेहात काहीतरी चांगलं करा. ऐका, जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती असते. म्हणून कर्म चांगलं करा. उत्तमची सरे आणि उरे काय मग? उत्तमची उरे कीर्ती मागे, माग राहणारे कीर्ती तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने भरवे. कीर्ती रूपानं माणूस माग राहत असतो. बाकी काही माणसाचं माग राहत नाही. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए. कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे, याला कर्म म्हणतात. आणि मला दादांनी सांगितलं आमच्या देवाऱ्यात मी आई वडिलाला ठेवलेलं आहे, याला म्हणतात हे जाईल तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा, कर्म माणसाच्या जीवनात महत्वाचं आहे. जाणं तर सगळ्यांनाच आहे, जावं सर्वांना लागणार आहे. म्हणून म्हणतात आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्याने लाडूने भागा रे भाईनो, भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडूने भागा. आता जागा रे भाईनो जागा, उठा जागे वारे आता. सावध होई बापा काल लागे बाबा, ए प्रपंची कुंदू नको पाहे गुणाचे बाबा. सावध होई बापा काल लागे बाबा, सावध होई बाबा काल लागे बाबा. सावध होय बापा, काळ आपलं आयुष्य मोजत बसलेला आहे. आयुष्य मोजावया बैसला मापा, तुका रे व्यवहारी संसाराच्या. म्हणून महाराज म्हणतात आपलं आयुष्य काळ क्षणाक्षणाला मोजत बसलेला आहे. जाणं सर्वांना आहे, मग जाणं कुणासारखं असावं? जावं तर सर्वांनाच लागणार आहे ना, पण जाणं कुणासारखं असावं? महाराज एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा, भारताचा एका काळचा सम्राट, पण शेवटच्या क्षणाला बघा महाभारताचं युद्ध संपल्याच्या नंतर पांडवाने धृतराष्ट्राला घरी आणलं आणि धृतराष्ट्राची सेवा केली. पण धृतराष्ट्राला त्रास दिला तो भीमानं. भीमा ताकद भरपूर होती आणि काम नव्हतं. ताकद असली आणि काम नसलं की माणसाला त्रास द्यायचं सुचता. भीमानं त्रास दिला तो धृतराष्ट्राला. धृतराष्ट्र जेवाय बसला का भीमान गदा घेऊन यायचा. आंधळ्या, शेवटी आमच्या तुकड्यावर तुला जगावं लागलं, पण आम्हाला कुत्र्याला सांभाळणं जड नाही, तसं तुला सांभाळणं जड नाही. कुत्र्याला चतकोर अर्धी भाकर टाकतो, तुला एक दोन खाऊ घालतो, याच्यापेक्षा तुझ्याबद्दल आमच्या अंतकरणात मोठी जागा नाही. आणि तू अन्न खातो, या अन्नाचा घास तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबानं बनलेला आहे. बघ तुला जेवायचं का नाही जेवायचं. असं बोलल्यावर जेवा वाटेल का? हा, काय माणसं आम्हाला जेवायला येतात आणि बायकुल म्हणतात ए वाढ वाढ, बाबाला आणखी अर्धी वाढ, त्याला पुन्हा भेटत नसतंय वाढ. हा, एवढा हलकट समजला का तू बाबाला? अशाच्या घरी जेवा वाटेल का? चला बोला. महाराज म्हणले जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. इज्जत इकून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं परवडलं. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती है. लक्षात ठेवा. अशा घरी जेव्हा वाटणार आहे का? सांगा. बोलणं आलं पाहिजे माणसाला. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. बोलणं आलं पाहिजे ना. बघ काही माणसाला बोलायला जमत नाही. बघा मी आजारी पडलो ना, आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला आल्या. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं एवढू नको, हाय मी अजून दमदर्दच. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं ताप आला बा. प्रत्येकीने MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं. एकीने इथं हात लावला, म्हणे 100च्या पुढे वाटतंय. दुसरीने इथं धरलं, म्हणे हात सुद्या लावू दे ना. म्हणलं मग लांब उभी राहायला लावू नको. एक बिचारी लांब उभी राहिली. म्हणे महाराज काय झालं? म्हणलं ताप आला. ताप सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती वेळ सांगू? म्हणे येऊ जा ताप आला तर, पण याच तापामुळं काल आमचा पाहुणा मेला. तिला म्हणलं उठ होय घराच्या बाहेर ओठ. 5 रुपयाला पार्लेजी घेऊन आली मी. जगल असं तर बोल ना, नाही तर मी मेल्यावर कोणाला खाऊ घालते बिस्किट हे सांग. बोलणं कळत नाही. एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली आणि त्या डॉक्टरला म्हणली जरा लक्ष देऊ नाही का? त्या डॉक्टरला म्हणे हो सांगा यांना काहीतरी तुम्ही. ते डॉक्टर म्हणले हो टायमावर गोळ्या घ्या, टायमावर जेवण करा, त्याच्याशिवाय तुमची तब्येत व्यवस्थित होणार नाही.
ही बाई मधीच बोलली, हा मी पण महिना झाले तेच सांगते, टायमाव जेव्हा टायमाव गोळ्या घ्या, नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालणं लागतात. त्याच्याच तोंडावर बोलून गेली महाराज. आता किती बरं वाटलं असेल डॉक्टरला सांगा तुम्ही. बोलणं कळत नाही. भीमाचा तेवढाच प्रॉब्लेम होता. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. रात्रीच्या टायमाला वनात गेला. ज्या वनात गेला त्या वनाला आपोआप आग लागली. दोन्ही डोळ्यांना आंधळा असणारा धृतराष्ट्र आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. चटके लागून लागून ज्याचा शेवट झाला तो भारताचा सम्राट. चटके लागून ज्याला शेवटच्या क्षणाला जावं लागलं तो चक्रवर्ती राजा. चटके लागून ज्याचा अंत झाला तो 100 पोरांचा बाप. 100 आमदाराचा नाही, 100 पोरांचा बाप. शेवटच्या क्षणाला चटके लागून जावं लागलं भारताच्या सम्राटाला. माऊली म्हणतात, जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत रपुसशी काही. एवढ्या भयानक यातना भारताच्या सम्राटाला सहन कराव्या लागल्या. या उलट तुकाराम महाराजांचं जाणं बघा. 42 वर्ष समाजात राहिले, पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून महाराजांना काही पाहिलं नाही. तुकाराम महाराजाला किती त्रास दिला ऐका. महाराजांची गाथा पाण्यात बुडवली. गावातल्या लोकांनी रागराग केला. म्हणतात, कोपला पाटील गावीचे लोक, 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 कोपला पाटील गावीचे लोक. आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. काय खावे आता कोणीकडे काय खावे कोणीकडे जावे, काय खावे कोणीकडे जावे, काय खावे कोणीकडे. कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, तामज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. काय खावे आता कुणीकडे जावे, काय खावे आता कुणीकडे जावे, गावात राहावे. पुण्याबळे काय खावं कुणीकडे जावं. गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. गाथा महाराजांची पाण्यात बुडवली. किती त्रास. तुकाराम महाराजा एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास आहे का आज आपल्याला? होय, महाराज आपल्याला देऊन देऊन लोक किती त्रास देतात. 1000चा नाही तर 2000चा, याच्यापेक्षा त्रासच काय. तुकाराम महाराजाला काठीने मारलाय का, ज्याच्या हातपाय दाबायला तुकाराम महाराज घरी जातात. पण या त्रासाला महाराज एक दिवस कंटाळले. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस कंटाळतो आणि एखादा निर्णय घेत असतो. बरोबर आहे. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला, माया हो, तर आठवण कुठली येते? बोला ना. माहेराची आठवण येते. पण आता सासूरवास राहिला का? हां बोला ना. नाही मान्य करता एवढं चांगलं आहे. हां आता सासूरवास नाही, आता सुनवास आहे. पहिलं पोरीला भीती वाटायची, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. आता सासूलाच भीती आहे, महाराणी येतीच कशी, ठेवती घरात का काढतील आता मारून घराच्या बाहेर. बरं, बायकोची पावर माणसाला लग्नाच्या दिवशीच कळाली.
एकूण 1000 माणसं घेऊन जावे लागतात, तेव्हा तिकडून वाघिणी एकटीच येते. नाही कळलं का तुम्हाला? बरोबर आहे ना? तेव्हा बरोबर आहे. असे 10-20 माणसं बसले होते. बायकोनं नवऱ्याकडे असं बोट केलं, काहीच बोलली नाही. असं बोट केलं, ते 20 माणसातून उठून आलं आणि बायकोला म्हणे काय काम आहे? ती म्हणे काहीच काम नाही, या बोटात किती ताकद आहे पाहिजे होता. हा, ताकदच वेगळी आहे महाराज, आहे का नाही सांगा? ताकदच वेगळी आहे का नाही? लक्ष देऊन ऐका. एका मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती सासरी निघाली आणि रडायला लागली. आता सगळ्याच मुली रडतात ना, पण ते नवरदेव हसत होता आणि ही नवरी रडत होती. मग तिचा भाऊ म्हणे त्याच्या वडिलाला म्हणे, बाबा दीदी रडायला लागली म्हणे, दाजी खुशाल हसायला लागले. त्याचा बाप म्हणे, हसू दे आजच्या दिवस, आज उसके खुशी का दिन आहे, हसणे दे, हसू दे आजच्या दिवस. पोरग म्हणे, अहो पण दीदी रडतीन दाजी असतात, हे कसं काय? बाप म्हणे, बाळ्या इथून फक्त गेट पर्यंत दीदी रडणार, तिथून पुढं स्मशानापर्यंत दाजीच रडणार आहे, तू ताण घेऊ नको. आता सासूरवास राहिला का? आता सुनवास आहे. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की ती काय म्हणायची बघा, जाच सासूचा सोशेना कुणी माहेरात येईना, जाच सासूचा सोशेना कुणी माहेरात येईना. सोसेना कुणी माहेरात येईना. माहेरचं भेटल्यावर ती काय म्हणते बघा, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. मला माझ्या माहेराला जायचंय आता, आहे की नाही? हा. चुकवाय वडा जात तुमच्या पडते पायावो, चुकवाय वडा जात तुमच्या पडते पायावो, पडते पायावो, पडते पाया चुकवाये वडा जाच तुमच्या पडते पाया हो. मला या जाचातून सोडवा आणि मला आता माझ्या माहेराला घेऊन चला. तसं महाराज म्हणतात, आपुल्या माहेरा बोला जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. मला आता माझ्या माहेराला जायचंय, ऐका लक्ष देऊ ना. आणि महाराजानं साधू संताला विनंती केली, तुम्ही सनकादिक संता, तुम्ही सनकादिक संत, म्हणविता कृपावंत, म्हणविता कृपावंत,
सांगा देवा नमस्कार. तुका मने मज आठवा, तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. सांग देवा नमस्कार. सांग देवा नमस्कार. अनाथ अपराधी, अनाथ अपराधी, पतित आगळा, पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू, परिपाया वेगळा नका करू. महाराज म्हणले तुम्ही सनकादिक संत आहात, देवाला माझा निरोप सांगा. हा तुका म्हणे मज आठवा आणि कोणाला तरी मला घ्यायला पाठवा. माझी आठवण करा आणि मला कोणाला तरी घ्यायला पाठवा. लक्ष देऊ नाही का, जगाच्या मालकाला निरोप दिला आणि जगाचा मालक तुकोबा राहायला घ्यायला आला. पाहुणे घराशी आजे आले ऋषिकेश, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या दरीत पाण्या माझी रांधीला कन्या. ओ दरीत पाण्या माझी रांधीला कन्या. काय करू विचार, कोप मोडकी जर्जर. काय करू विचार, कोप मोडकी जर्जर, मोडकी जर्जर, मोडकी जर्जर. टाळा वाजवा. दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या, देवाला खायला कन्या दिल्या. ऐका बरं, झोपडं होतं महाराजांचं, पण त्या झोपडीत जगाचा मालक आला. ही श्रीमंती आहे, झोपडा असू द्या पण मनाची श्रीमंती पाहिजे. श्रीमंती कोणती असावी, माझ्याकडे जरा लक्ष द्या. भाकरी बरोबर भूका असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर या मढवई परीसारखा दान असावं. हा जगातला एक नंबरचा श्रीमंत. भाकर आहे भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे झोप नाही दरिद्री आहे, आणि पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. पैशानं श्रीमंत माणसं दरिद्री नसतात का, असतात, विचारानं आणि संस्कारानं. ज्याच्याकडे विचाराची श्रीमंती नाही तो दरिद्री आहे, ज्याच्याकडे संस्काराची श्रीमंती नाही तो दरिद्री आहे. एक वाक्य बोलतो ऐका, पैसा असेल तर विल बनतं, पण संस्कार असेल तर गुडविल बनतं. माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. संस्कार नसेल तर त्या कारीला सुद्धा शोभा नाहीये महाराज. मनाची श्रीमंती असली पाहिजे ना. झोपडा असू द्या हो, पण तिथं मनाची श्रीमंती पाहिजे. मी एका ठिकाणी सुंदर वाचलं, रोहिदास महाराज, जे हौशेने बांधल्या जातं त्याला हौस म्हणतात, जे हौशेने बांधल्या जातं त्याला हाऊस म्हणतात, जिथं हवा खेळती असते त्याला हवेली म्हणतात, जिथं भिंतीला सुद्धा कान असतात त्याला मकान म्हणतात, त्याला मकान म्हणतात, जिथं हप्ते भरून माणूस फ्लॅट होतो त्याला फ्लॅट म्हणतात, जिथं होम हवन असतं त्याला होम म्हणतात, आणि जिथं पडल्याबरोबर झोप लागते त्याला झोपडी म्हणतात. झोपडी असू द्या पण मला श्रीमंती असली पाहिजे म्हणून म्हणतात किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्याकडे पहावे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद बोला, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत
माझा या झोपडी माझा. महाराज म्हणले झोपडा असू द्या पण त्याच्यात आनंद असला पाहिजे, आहे की नाही. तुकाराम महाराज ज्या झोपडीत आले त्या झोपडीच्या आनंदाला काही पारावार आहे का? आनंदाचा कंदच तिथं आला होता ना. आनंदाद्वय नित्य निरामय थोडा आवाज द्या जे के निज ध्येय योगी आज. भगवंत म्हणले चला मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकाराम महाराज म्हणले देवा मी एकटा येणार नाही, माझ्या बरोबर कोणाला यायचं जरा मला एकदा विचारू द्या. तेव्हापासूनच ही पद्धत या एकट्याला जमत नाही जायला. विठाला विठाला माझ्या बरोबर कुणाला यायचं जरा मला विचारू द्या. मग महाराज गावात आले आणि लोकाला म्हणले चला माझ्या बरोबर वैकुंठाला, मला भगवंत घ्यायला आले. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हटले. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले तू सानप महाराज आहे. चांगलं म्हणावं ही अपेक्षा ठेवायची आहे का महाराज? अजिबात नाही. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात. बघा चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना, फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. बोला. माशीला फेकता, नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकता, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे महाराज, फेकायला परवडतो. तूप 1000 रुपयाचा आहे, माशीला फेकायला परवडतो. वातावरणानुसार माणसं बदलत राहतात. एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला, तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केला एखादा दिवस बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे काही तारीख शिल्लक नव्हती. म्हणलं माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही. नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल. अहो म्हणलं आता रिकामं नसल्यावर काय करणार? नाही म्हणे तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. म्हणलं करा नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे. ते बैठकीतून फोन लावला, त्याला कट करायची आठवण नाही. त्याच्या जवळ बसलेलं फोन लावणाराला म्हणे काय म्हणले रे महाराज? फोन लावणार म्हणे नाही म्हणतात भाऊ. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. हा ही परिस्थिती आज. लोक मानतात या भ्रमात राहू नका. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. आपण किती झाडकी पत्ती आहे, आपण चांगलं म्हणावं ही अपेक्षाच का धरावी? महाराज बोला. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला? आणि सांगू तुम्हाला, आम्ही एखाद्या घरी गेलो ना, ती बाई आम्हाला सांगते महाराज आमच्या आत्याला देव आवडत नाही, मामाला देव आवडत नाही, माझ्या नवऱ्याला देव आवडत नाही, पण आमचं पोरग मंदिराशिवाय राहतच नाही. कसं काय पागल जन्माला आलं काय माहिती? आमच्या कुळी नव्हते आयसे हेची पिशे, जन्मले किंवा निवडले. आता दादाला पागलच म्हणत असतील ना. आईच्या आठवणीत एवढा मोठा खर्च दरवर्षी करायचा म्हणल्यावर काय, जे आई वडिलाला मानत नाही ते चांगलं म्हणत असतील का? जे आई वडिलाला मानत नाही ते पागलच म्हणत असतील. पण जे आई वडिलाला मानत असतील ना, त्यांना वाटत असेल की असा पोरगा आमच्या पोटी जन्माला यायला पाहिजे होता. काय अरे, एकीकडे मायबापाला अनाथ आश्रमात नेऊन टाकणाऱ्या पोरांचा विचार करा आणि एकीकडे आईच्या आठवणीत असा सुंदर 3ऱ्या वर्षी कार्यक्रम करणाऱ्या पोरांचा विचार करा. सबसे बड़ी पूजा है आईची पूजा ही जगात सगळ्यात मोठी, तिच्या ममत्वाची पूजा ही सगळ्यात मोठी आहे. म्हणून म्हणतात सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका,
कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. इकडे ह्या पोरांचा विचार करा आणि एकीकडे परमार्थ करणाऱ्याला पागल म्हणणाऱ्यांच्या पोरांचा विचार करा. पागल म्हणतात महाराज भजन करणाऱ्याला, बरोबर आहे ना. पण सांगू तुम्हाला, पागल झाल्याशिवाय काहीच भेटत नाही. पागल झाल्याशिवाय काय भेटणार आहे तुम्हाला. अरे प्रेमी युगल जे असतात हे पागलच असतात ना एकमेकासाठी. देवासाठी भक्त पागल असतात ना, राजकारणासाठी हे नेते लोक हे पागल झालेलेच माणसं. आपण सगळे पागलच आहे, फक्त कोणीतरी कोणत्या विषयात पागल झालेलं असतं. विठाला पागल झाल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. म्हणून म्हणतात ना, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, राना की रजधानी छोड़ी लोक लाज सब तोड़ी, मैं तो ऐसी भई बवरिया हो. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. दीवाना म्हणजे काय? पागल. देवाना म्हणजे पागल. मीराबाई देवासाठी पागलच झाली होती ना. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुल नाशी रे. पगे घुंघरू बांध मीरा नाची रे, पगे घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पगे घुंघरू बांध मीरा नाची. ओ मैं तो अपने नारायण की हो गई दासी, मैं तो अपने नारायण की हो गई दासी रे. पगे घुंघरू बांध मीरा नाची रे, पगे घुंघरू बांध मीरा नाची, पगे घुंघरू बांध मीरा नाची, पगे घुंघरू बांध मीरा नाची रे, नाची रे. पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, मैं तो अपने नारायण की दासी रे. पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे. आता तुम्ही भजन करणाऱ्या महिला इथं आल्या, तुम्हाला चांगल्या म्हणतील का बाकीच्या बाया? नाही, काम नाही म्हणतीन आणला, बरोबर आहे ना. म्हणू द्या, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजाला पागल म्हणले, मग आपण चांगलं म्हणावं ही अपेक्षाच का ठेवायची? कोणी तुकाराम महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी तुकाराम महाराज घरी आले. कोणी जरी विश्वास नाही ठेवला तर माणसाला अपेक्षा कोणाकडून असते? बोला ना सोनू, तो माझ्यावर भरोसा नाही का? माणसाला अपेक्षा पत्नीकडून असते ना. महाराज म्हणले, जिजे तू तरी ठेव माझ्यावर विश्वास, तू तरी चल वैकुंठाला. जिजाबाई म्हणे, हे बघा तुम्हाला जायचं तर जा, करमलं तर राहा, नाही करमलं तर तुम्ही बी माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं. महाराज म्हणले, नका येऊ माझ्या बरोबर वैकुंठाला, पण मला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत तर चला. मग देहू आणि परिसरातली लोक महाराजाला वाट लावायला येतात. आणि मग महाराज म्हणतात, बाबा हो, ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोहोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजांना तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगा विनंती माझी, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो पण तुमची कृपा आमच्यावर असू द्या. ऐका, लक्ष देऊन ऐका बरं का. तुकाराम महाराज सगळ्यांचा निरोप घेऊन म्हणतात, बाबा हो, माझी आठवण ठेवा, मी आता या जगाचा निरोप घेणार आहे. ऐका, आम्ही जातो मुझ्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा. आमचा राम राम घ्यावा,
म्हणले महाराज तुमचं गाव कोणतं आहे, जरा लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले माझं गाव हे नाहीये. मग आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणाशी. नाही, आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कशासाठी आले महाराज? बुडत हे जन न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून या. कोण कशासाठी जातं त्याचा काही मागे उद्देश असतो ना, बरोबर आहे. महाराज म्हणले ऐका, उद्धराया आलो दीन जनाचा उद्धार व्हावा म्हणून आम्ही आमचं वैकुंठ सोडून या ठिकाणी आलो. पण आता मी जाणार आहे, पण माझी गाथा मी तुमच्यासाठी मागे ठेवून जाणार आहे. सर्वांनी कान उघडे ठेवून ऐका. महाराज म्हणले आपला माथा जाग्यावर यावा असं वाटत असेल तर गाथा वाचला पाहिजे. एक मला म्हणजे महाराज हे पारायण किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. एकदा नारायण झालं ना, पारायण बंद झालं तरी चालेल. कीर्तन किती दिवस करायचं? होय अंग हरिरूप तोपर्यंत. कथा किती दिवस ऐकायची? कथा सदाशिव्या श्रीमद भागवती कथा. निगम कल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादामृत द्रव संयुतं पिबत भागवतं रसम आलयं मुहुर्मुहुः रसिका भूय भावुका. कथा मात्रैक जीवन. लक्ष देऊन ऐका. नाही ज्ञानेश्वरी वाचतायत ना, नुसतं बोट फिरवा ज्ञानेश्वरीवर. महाराज म्हणले वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी. या दोन गोष्टी केल्या पाहिजे. महाराष्ट्रात जन्म घेतला आणि ह्या दोन गोष्टी नाही केल्या ना तुमचा फायदा नाही महाराष्ट्रात जन्म घेऊन. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. काही म्हणतील आम्हाला वाचता येत नाही, नुसतं बोट फिरवा. तुम्ही रोज ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवलं ना, ज्ञानेश्वर महाराज तुमचं बोट आयुष्यात कधीच सोडणार नाही. एवढी ताकद त्या ज्ञानेश्वरीमध्ये. तुम्ही जाणकार लोक आहात सगळे. महाराज म्हणे एक तरी उभी अनुभवावी. माझी गाथा मी मागे ठेवून चाललो. ऐका. आज बरी होतो तुमचे गावी आता कृपा असू द्यावी. आता काही येणे जाणे साज बोलणे खुंटरे आम्ही जातो. आम्ही जातो महाराज म्हणले आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदैव वैकुंठ गमन तुकोबाराय करतात आणि मग जगाला सांगतात भारताच्या सम्राटाला शेवटच्या क्षणाला आगीत जळून जावं लागलं, पण 42 वर्ष जगाचा त्रास सहन केला, पण शेवटच्या क्षणाला जगाचा मालक मला घ्यायला आला आणि मृत्यूवर विजय मिळून मी सदैव वैकुंठ गमन केलं. याच्यासाठीच मी अट्टहास केला. याच्यासाठी केला होता अट्टहास. वा वा. याच्यासाठी केला होता अट्टहास. 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 शेवटचा गीत गोड भावा. शेवटचा गीत गोड भावा. आता निर्जितीने पावालो विसावा. आता निर्जितीने पावालो विसावा. आता निर्जितीने पावालो विसावा. आता निर्जितीने पावालो याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. ऐका आता कशाला म्हणतात शेवट गोड होणं? आपण प्रमाणानं जुळूया. आता शेवट तो भला
माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा याजसाठी केला होता टहास मरण माझे मरून गेले मज केले अमर याजसाठी केला होता टहास आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य याजसाठी केला होता टहास काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबतो याजसाठी केला होता टहास जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय याजसाठी केला होता टहास तुकाराम 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 घेता कापे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा याजसाठी केला होता टहास. लक्ष आलं ना तुमच्या. महाराज म्हणले शेवटचा दिवस गोड व्हावा. दोन शब्दाकडे लक्ष द्या, एक अट्टहास आणि दुसरा शेवट गोड होणं. तिथंच प्रश्न आहे आणि तिथंच उत्तर आहे. अट्टहास कशासाठी केला? शेवटचा दिवस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास. आताने चिंतीने पावलो विसावा याजसाठी केला होता अट्टहास. कुंटलिया धावा तृष्णेची याजसाठी केला होता अट्टहास. कवतू कवाटी झाली या वेचाचे याजसाठी केला होता अट्टहास. नाम मंगळाचे तेणे गुणे याजसाठी केला होता अट्टहास. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी याजसाठी केला होता अट्टहास. आणि आता दिवस चारी खेडी मेळी याजसाठी केला होता अट्टहास. शेवट गोड होणं म्हणजे काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटचा दिवस गोड व्हावा. खुंटलिया धावा तृष्णेची शेवटचा दिवस गोड व्हावा. कवतूक वाटे झाली या वेचाचे शेवटचा दिवस गोड व्हावा. नाम मंगळाचे तिने गुणे शेवटचा दिवस गोड व्हावा. कधी शेवट गोड होतो? तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, मुक्ती बरोबर लग्न लागलं की शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि राहिलेले 4 दिवस आता दिवस चारी खेडी मेळी शेवटचा दिवस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास. पहिल्या चरणामध्ये प्रश्न आहे, खालचे 3 चरण त्याला जोडले की हे अभंगाचं उत्तर आहे. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. उत्तर काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची याजसाठी केला होता अट्टहास. कवतूक वाटे झाली या वेचाचे नाममंगळाचे तिने गुणे याजसाठी केला होता अट्टहास. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेडी मेळी याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. विठोबा जय जय Oh
हरी जय हरी जय हरी 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 जय हरी जय हरी हरी जय हरी जय हरी हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय बुढ़ो पार घुमाई बुढ़ो पार घुमाई बुढ़ो पार घुमाई कुंडली कवरधारी विठ्ठल श्री चांदेव पंढरीनाथ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान अपने अपने माता पिता की जय पर घुमाई पर घुमाई पर घुमाई पर घुमाई पर घुमाई पर घुमाई देवी पर घुमाई देवी पर घुमाई देवी पर घुमाई सर्वांनी हात वर करा 1 मिनिट सर्वांनी महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आव वैव याडी डोकरा सर्वांनी करा एकदम आणि छान भजन म्हणा ऐकू द्या तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हे तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग पांडुरंगा 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 तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कर्पूर गौरम करुणावतारम संसारधारम दुर्गेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवामि दैवं नमामि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माकराय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय याला खरं कीर्तन म्हणतात सर्वांनी एकत्रित नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे 4-5 दिवसाचे हा जन्मांतरीचे तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले तुम्ही जेवून आलात का बोला ना इथं कशाला आलो म्हणा मग हा जेवायचंय ना शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे का नाही तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
बघून घे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभुचा लग चरणाला प्रभुजा लग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगारी कधी लागे बघून घे कधी लागेल रे बेड्या तुला गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या भगवान भजनाची गोडी लागणं गरजेची आहे आणि भजनाची गोडी आहे म्हणून आज एवढे पाऊस असून पण एवढा समाज उपस्थित आहे. दादा तुम्ही काय कमावलं मला माहिती नाही, पण या मुंबई सारख्या टाइम इज मोर दॅन मनी म्हणणाऱ्या शहरामध्ये तुम्ही एवढे माणसं जमू शकता, ही तुमची श्रीमंती आहे. ही श्रीमंती आहे महाराज, लक्षात ठेवा बरं का. नाही तर सोपं आहे का शहरात एवढे माणसं एकत्र येणं, एवढंही सोपं नाही. व्यस्त माणसं आहेत सगळे, आहे का नाही. म्हणून सांगेन मी तुम्हाला ही भजनाची गोडी आहे म्हणूनच आपण सगळे उपस्थित आहोत. बोलण्यासारखं खूप आहे, माझ्याकडे वेळ संपत आलेला आहे, मी बरोबर वेळेत थांबणार आहे. आज लीलाबाई स्वर्गवासी लीलाबाई वासुदेव मढवी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम, त्यांच्या 2 सुपुत्र आणि त्यांच्या 3 कन्या आणि त्यांचा सर्व परिवार यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी दुःखद अंतकरणानं त्यांच्या आठवणीत या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कदाचित हा कार्यक्रम आईच्या पुण्यस्मरणाचा निसून जर वाढदिवसाचा असता तर अजून किती आनंद असता हो. जन्मदिवसाचा जर हा कार्यक्रम असता, आईंच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा हा कार्यक्रम असता, तर माझ्याही अंतकरणातला सांगण्याचा भाव वेगळा असता, तुमचीही ऐकण्याची मनस्थिती वेगळी असती आणि परिवाराचा सुद्धा उत्साह वेगळा असता. पण महाराज म्हणतात ना, विधात्याच्या विधिलिखित पुढं आपलं कोणाचं काही चालत नाही. आज दादांच्या जीवनातून आईचं छत्र हरवलं, आईचं छत्र हरवलं. मी सांगेल बघा तुम्हाला, या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे, त्याचं नाव आई आहे. माया हो, अरे चेहरा पाहिल्यानंतर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना, तिला आई म्हणतात, तिला आई म्हणतात. या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही, पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात, त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालतमध्ये कोणत्याच गुन्ह्याची माणसाला शिक्षा मिळत नाही. म्हणून म्हणतात प्रतिमा में भगवान नहीं होते, प्रतिमा में भगवान नहीं होते, लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. प्रत्येक आईमध्ये देव असतो हे मी सांगत नाही. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. म्हणून दादाने सांगितलं, महाराज मला या जगात देव आहे का नाही मला अजून माहिती नाही, पण माझी आई माझ्यासाठी दैवत आहे. म्हणून मी सांगू तुम्हाला, मागे पुंडलिक राय होऊन गेले, त्यांनी आई वडिलाची सेवा केली, म्हणून पांडुरंगाला पंढरपूरला यावं लागलं. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. म्हणून महाराज म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया शेवेश केली शरीरे लोन कीजे. ऐका बरं, त्या पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली आणि पांडुरंगाला आणलं. नंतर श्रावण बाळानं आपल्या आई वडिलाला काशीची यात्रा घडवली, पण आजच्या या श्रावण बाळानं आपल्या दोन्ही हातावर आई वडिलाचे स्टॅच्यू काढले. लक्षात ठेवा, कोणी आपल्या नेत्याचा काढतं, कोणी आपल्या प्रियकराचा काढतं, कोणी आपल्या मैत्रिणीचा काढतं, पण या दादाने आपल्या दोन्ही हातावर एकीकडे आईचा आहे आणि एकीकडे वडिलांचा आहे. त्यांचे ते बोलत होते तेव्हा फक्त डोळ्यातून अश्रूच्या धारा येत होत्या. आणि सांगू तुम्हाला, त्यांची माझी पहिली भेट आहे रोहिदास महाराज.
पण मी सांगू तुम्हाला त्यांचा स्वभाव मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न. बस मनात मळ नाही त्या माणसाच्या. लक्षात ठेवा बरं, जे आहे ते महाराज मी असा आहे, मी आहे असा आहे, माझ्याजवळ बस हे आहे. आणि एवढं आईवर प्रेम, त्यांच्या आईच्या बद्दलचं प्रेम ऐकून काही क्षणापुरता मी सुद्धा भावूक झालो होतो. काय प्रेम असावं या माणसाचं. आम्ही आईबद्दल बोलणारी माणसं आहेत, पण हा माणूस प्रत्यक्ष आईसाठी, आई सर्वस्व आपल्यासाठी आहे. मी सांगू तुम्हाला, ऐका लक्ष देऊन. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण शिजरची परिस्थिती असते ना, तेव्हा ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे मायाव, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. पण सांगेल मी तुम्हाला, अरे या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे? जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. एकदा का आई गेली ना, माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. ज्याची आई गेली त्याला विचारा आईची किंमत, ज्याचा बाप गेला ना त्याला विचारा बापाची किंमत. विचारा बापाची किंमत उद्धव ठाकरे साहेबांना, विचारा बापाची किंमत पंकजाताई मुंढेला. मी राजकारणातल्या गोष्टीचे उदाहरण देतो तुम्हाला लवकर कळावी म्हणून. माझं राजकारणाशी काही घेणं देणं नाही. बाप गेल्यानंतर काय अवस्था होते. बाप असतो महाराज, बाप असतो. जीवनात दोन गोष्टीला घाबरा, एक पाप आणि दुसरं बाप. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला, आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला. आपला बाप कसाही असू द्या हो, दरवाजात जरी बसलेला असला ना, कोण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जात नाही. बिन बापाच्या पोरानं किती काम केलं ना, लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून मी सांगेल तुम्हाला, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. या जगाच्या पाठीवर आपल्या घरात चालतं बोलतं दैवत जर कोणतं असेल तर आपली आई वडील आहे. सकळ तीर्थाची ये दुरे, जे का माता पितरे, तया शेवे शिकीर शरीरे लोन कीजे. माय बाप केवळ काशी, दादा माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. नाही तीर्थयात्रेला जाता आलं ना चालेल, तुमच्या आई वडिलाचं दर्शन घेऊन घराच्या बाहेर पडा. सर्व तीर्थाचं माहेर घर त्यांच्या चरणावर आहे सर्व तीर्थ. आणि ह्या शहरात गोष्टी आता कमी झाल्यात बरं. आज शहरात लोक बस हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, अशा वृत्तीनं चाललेले माणसं. लक्षात ठेवा. पण आज आपण आपल्या मायबापाला लाता मारून जर घराच्या बाहेर काढलं तर आपले पोरं सुद्धा आपल्याला लाता मारूनच घराच्या बाहेर काढणार. जैसी करणी वैसी फल. आज दहीहंडीचा कार्यक्रम आहे आणि भगवान श्रीकृष्णाला माखन आवडायचं, बरोबर आहे ना. माखन का आवडायचं देवाला माहिती आहे? लक्ष द्या जरा. माखन में मा शब्द समाये. कळलं माझं बोल? माखन मध्ये पहिला मा शब्द आहे ना, म्हणून देवाला माखन सोडून दुसरं काही आवडत नव्हतं. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. या जगाचा मालक जरी असेल ना महाराज, तर महाराज म्हणतात तो आईला जेवायला मागत होता. भगवान श्रीकृष्ण आईला म्हणायचे, आई मला जेवू घाल, यशोदे घराकडे चाल, मला जेवू. अरे या जगात देवाला जरी यायचं असेल ना तर आईचंच उदर लागतं. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? या जगात देवाला जरी यायचं असेल तर त्यासाठी आईचीच कुस लागत असते. लक्षात ठेवा. म्हणून आमच्या संप्रदायानं आईला खूप महत्व दिलेलं आहे. धन्य माता मग पिता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे, तयाचा हरीख वाटे देवा आपुलिया हिता. जो आशे धन्य माता पिता तयाची. दादा तुमच्यावर हे संस्कार तुमच्या आई वडिलांना दिले, ही तुमची श्रीमंती आहे. ही श्रीमंती आहे. आपले पोरं संस्कारित निघावे याच्यासारखी श्रीमंती नाही. ऐका, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर आपल्या माय बापाला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. म्हणून आज दहीहंडीचा एवढे, मुंबई सारखी दहीहंडी भारतात नसते. आपली संस्कृती जपणारी माणसं आहेत इथं. यांच्या नसा नसात आपली संस्कृती भरलेली आहे महाराज. ते व्यस्त राहत असतील पण जेवढ्या टायमाला तेवढं ते श्रद्धेने करणार म्हणजे करणार. गणपती उत्सव जरी असेल तर मुंबईमुळं आज लोकांना सगळीकडं उत्साह वाढवला जर कोणी असेल तर तो मुंबईकरांनी वाढवलेला आहे. दहीहंडीचा उत्साह जर कोणी वाढवला असेल
तो मुंबईकरांनी वाढवलेला आहे. म्हणून माझी मी सांगतो कधी कधी गेल्यावर लोकांना, अरे महाराष्ट्रात जेवढे सप्ते होत नाही ना तेवढे एकट्या मुंबईत होतात. एकट्या मुंबईत काही महाराज जे आहेत ना आमचे मित्र, जगन्नाथ महाराज वगैरे, गणेश भाऊ वगैरे, माझे गुरुबंधू आहेत, ते म्हणले मुंबईच्या बाहेर आम्हाला वर्षभर जायची गरज पडत नाही. एवढे कार्यक्रम का? ही धार्मिकता आज लोक जपतात आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे. नाही तर हे बेट आहे, सगळीकडून समुद्र आहे आणि छोट्याशा बेटावर तुम्ही आहात, पण सुरक्षित आहात. त्याचं कारण तुम्ही परमार्थाशी जोडलेले आहात. तुम्ही परमार्थाशी जोडलेले आहात, देवासोबत जोडलेले आहात. म्हणून सगळीकडून जरी पाणी असलं तर तुम्ही सुरक्षित आहात महाराज, लक्षात ठेवा. हे विसरता कामा नये. कारण म्हणतात ना, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, अरे म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाले. क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला. प्रत्येक क्षणाला आपल्याला सांभाळणारा जर कोण असेल तो या जगाचा मालक आहे. एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो. असे मृदंग वादक महाराज जंगलात मृदंग वाजवायचे, आहे का? भाव फार गोड आहे. असे मृदंग वादक महाराज जंगलात मृदंग वाजवायचे आणि त्यांचा मृदंगाचा आवाज आला की एक बकरू त्यांच्या समोर येऊन बसायचं. ते मृदंग ऐकत बसायचं. त्या महाराजाचा मृदंग वाजला की त्या बकऱ्यानं पुढे यावं आणि तो मृदंग ऐकावा. हे महाराज एक दिवस म्हणले, का रे तुला माझ्या हातातला ताल आवडतो का, लय आवडतो का, गोडवा आवडतो? त्या बकऱ्यानं सांगितलं, महाराज तुम्ही काय वाजवता याच्यातलं मला काही कळत नाही. अरे मग माझ्या पुढे येऊन का बसतो? त्याने उत्तर फार सुंदर दिलं. म्हणजे महाराज तुम्ही काय वाजवता याच्यातलं मला काही कळत नाही. तुमच्या मृदंगाला लावलेलं कातडं माझ्या आईचं आहे. तुम्ही हात मारला की मला वाटतं माझ्या आईनं आवाज दिला, म्हणून मी तुमच्या पुढे येऊन बसतो. हे अंतकरण आईचं असतं, लक्षात ठेवा. आपल्या पायाला ठेस लागली तर तिच्या डोळ्याला पाणी येतं, हे अंतकरण आईचं असतं. महाराज म्हणतात, जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. मी माझ्या मनाचं काहीच बोलणार नाही. सूत्र दोरी एक जीव. मुलगा आणि आई एक जीव झालेले असतात महाराज, लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला आधार आईचा, मावळला आधार. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागे तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागविल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची गवारी अशी तू केली, संकट आले असता मजला पदरात बांधून नेली. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, हो कोण वागविल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. आई तू स्वर्गाला निघून गेली, पण आता माझ्यासाठी आई कोणती आहे ऐका. म्हणून सांगेन मी तुम्हाला, ज्यांच्या जीवनातून ही संधी गेली त्यांच्या जीवनात ती परत नाही येणार. पण ज्यांच्या जीवनात ही संधी आहे ना, त्यांनी गमवू नका. मला तर असं वाटतं, ज्याला आई वडील आवडत नाही ना, त्या दादाजवळ 5 मिनिटं बसा, 10 मिनिटं बसा आणि त्यांचं आईबद्दलचं ऐका. तुम्ही तुमच्या आई वडिलावर जर प्रेम नाही केलं तर मी कीर्तन करायचं बंद करेल महाराज. एवढी ताकद आहे, एवढी प्रेम. मी आता एवढं फिरतोय बघा, मी स्पष्ट बोलणारा माणूस. आईवड प्रेम करणारे खूप माणसं मी पाहिले, खूप माणसं. आता रोज मी कीर्तन करत फिरत राहतो, पण एवढं आईसाठी वेडा असणारं लेकरू क्वचित पाहायला मिळतं महाराज. तेवढं प्रेम त्या दादांचं आहे. बस लक्षात ठेवा,
बस मिळवला. अरे पांडुरंग उभा आई वडिलाच्या सेवेमुळे आहे ना. म्हणून मी सांगू तुम्हाला, असं म्हणतात ना, कदाचित आई वडिलाची पूजा केली तर देवाला मिळवता येईल, पण देवाला प्रसन्न करून आई वडिलाला मिळवता येईलच का नाही, ही शंका आहे. ही शंका आहे. म्हणून या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल ना, त्याचं नाव आई वडील आहे. म्हणून पुन्हा एकदा बसलेल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही कंजेस्टेड जागेमध्ये राहणारी माणसं आहात. तुमची जागा कंजेस्टेड असू द्या, पण मन कंजेस्टेड नसू द्या. कळलं माझं बोलणं तुम्हाला? कदाचित तुमची 10 बाय 10ची खोली असू द्या, पण त्याच्यात आई वडिलाला जागा असू द्या. आई वडिलाला जागा असू द्या. माझी विनंती राहील तुम्हाला, त्या व्यस्ततेच्या जीवनामध्ये तुम्ही पैसा कमवण्यात किती व्यस्त राहा, पण त्याबरोबर आपल्या मायबापाला मात्र कधी विसरू नका. आज मी सांगेल किती पण उदाहरणं आपल्याला मला देता येतील, पण माझा वेळ संपलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा आई वडिलाच्या आईच्या निमित्तानं दादाने हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. सुंदर एक कविता आहे. माझ्या मित्राचं गेल्या वर्षी कीर्तन झालेलं आहे. तेवढी कविता म्हणूयात, दादांना आवडती म्हणून, आणि आपण या ठिकाणी थांबूया. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, तळपत्या उन्हात नरक त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेल. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हो 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 आ आपल्या जीवनाला आकार देणारे आई वडील असतात. पुन्हा एकदा त्या आई वडिलाला जाणून घ्यावे एवढी इच्छा आहे. पिंड पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण. मायबापाच्या ऋणातून आपण कशानंच उतराय होऊ शकत नाही, पण हा प्रयत्न या दोघा बंधूंनी आणि त्यांच्या बहिणींनी या ठिकाणी परिवाराने केला. त्याबद्दल मी माझ्याकडून त्यांना धन्यवाद देतो. मृदंग काय नाव आहे दादा? मधुकर दादा. काय